यात्रेला गेल्यावर माणसाचा अहंकार संपत असतो। आमच्या इथे एक माणूस होता, त्याला 3 मजली घर होतं आणि गावात सगळ्या लोकांना 1 मजली होतं। म्हणून पाहुणे राहुणे काही साखरपुडा काही काही असेल, लग्न कार्य मुंज वगैरे काही असेल तर मग तो त्याचं थोडंसं कान उंचच चालायचे, है की नाही फकरू महाराज? ते आमच्या गावात होतं। तर ते कधी बैठकीत आपलं घर कसं काय बघा, चहाल नेत नव्हता, आपलं घर कसं काय बघा। आणि कधी कधी काही काहींचा प्याला नाही पाहिजे। तुम्हाला एक माहिती आहे का, निकृष्ट माणसांच्या धान्याला पण किडे लागत नाहीत आणि सात्विक माणसानं त्याला औषध लावलं तरी पण किडे खाते। म्हणजे काहीचं अन्नच पवित्र असतं ना, काहीच्या धान्याला किडे पण लागत नाहीत। काय 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 मला वाटतंय आशयाच्या पंक्ती महाराजांनी घेतल्या नाही पाहिजे। हो हो, पण त्यानं पंक्ती देण्यासाठी आमचे लोक बुट उचलित का काय माहित त्याचे, विठाला विठाला विठाला। सात्विक शक्यतो तपासलं पाहिजे त्याची पंगत। अहो एका माणसाची 14 देशीचे दुकान, ते म्हणलं तुम्हाला पट्टी हे घेतो पंगत, म्हणलं माहिती दिंडीत नाही ना, आणि त्याचे दुकान 14 देशीचे, त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्या असतील सांगा ना। मी म्हणलं नको तुझे पैसे नको, तुझे पैसे घेऊ तर मै मरायची। मी आरीच तर 75% बाहेर खातो, 25% खाचं तर ते व्हायचं नाही, मागणं पुढं फुफुटा उडक कशाला आगावपणा, तो नकोच गडे म्हणलं नको। हा हा, त्याचा बाप मेल्यावर फुकल्यावर देशीचा वास येत होता सरणातून, त्याचं काय आपल्याला पावणार आहे मला सांगा बरं तुम्ही? पाप लागतो पाप लागतो, विठाला विठाला विठाला। यात्रेला गेलं पाहिजे अहंकार। त्याला मी असंच कीर्तनाच्या निमित्ताने एका गावात बसायला नेलं, बऱ्यापैकी शहर होतं, तर तिथं त्या माणसाचा 18 मजली बंगला होता। गाडीतून असं दिवस माळाता उतरल्यावर नेमकं त्याचं नशीब फुटकं, तितक्यात लाईन गेली कांगणे बुवा। ते उतरला दरवाजाच्या तोंडाला, लिफ्ट होती त्याच्यात बसलं ना, आम्ही 18व्या मजल्यावर गेलो। ते म्हणला आपल्या घरासारखं घर दिसत ना महाराज, दिसत ना? अहो माझ्या घराला किती पायऱ्या आहेत महाराज, याला एक तर पायरी नाही, या सुंबळ्याला अक्कलत नाही ना मी त्याच्यात आलो म्हणून। काय होतं, काही ज्ञानच नसतं ना, है का नाही? काय त्याला पण त्याचा काय दोष आहे? संन्याशाला काय लुगड्याचा भाव कळाव, है का नाही? काही संबंधच नाही ना त्याचा। तितक्यात लाईट आली, बरं आहे राव आपल्यापेक्षा घरात लाईट जरा शिल्लक बसलेली इथं, बाकी ठेवून घेऊन आपल्या घरासारखी नाही। त्या यजमानाला सांगितलं फेटा बांधून मी लिफ्टमध्ये जातो, महा इथं बॉईल जन खराब झालेला आहे अपघातात, याला जिनेवून आण। तर ते म्हणलं महाराज तुमच्या संचेत, म्हणलं असू दे ना, आण आण, जरा आषाढ महिन्यातल्या शिदडावानी वळवळ करायला, आणू दे आणू दे। मग जिनेवून आणला तर त्यानं अर्ध कीर्तन ऐकलंच नाही। तर मी म्हणलं कस का? ते म्हणलं टोंगळे भरून आले, पिंढऱ्यातला जीव मांड्यात गेला, मांड्यातला कमरात गेला, कामरातला गळ्यात आल्यावर मेलो असतो, त्याच्यामुळं तिथूनच ऐकलं। म्हणलं किती कुछ आहे, जाऊ दिगडं म्हणलं, मला आता आपल्या घराचं सगळं जिरालं। मग साधं एक गाव सोडल्याच्या नंतर दुसऱ्या गावात गेल्यावर घराचा गर्व जिरतोय, तर तीर्थयात्रा केल्यावर किती किती नाविन्य भेटत असेल, काय भेटत असेल, किती भेटत असेल। यात्रा केल्या पाहिजे, करावं यात्रा। पैसे असल्यावर चारीधामला गेलं पाहिजे, 12 ज्योतिर्लिंगाला गेलं पाहिजे, पण बापाची जमीन इकून गोव्याला गेला पप्याची माय घेऊन, कसं पुण्य लागन, है का नाही? तीर्थयात्रेला गेलं पाहिजे। माझ्या आळंदीतल्या मालकांचा मानस होता तीर्थयात्रेला जावं। भूतळीचे तीर्थे पाहावे नयनी, भूतळीचे तीर्थे पाहावे नयनी, ऐसे माझे मने अर्थ आसे रे, ऐसे माझे मने अर्थ आसे। भूतळीचे तीर्थे पाहावे नयनी, भूतळीचे तीर्थे पाहावे नयनी, ऐसे माझे मने अर्थ आसे।
तीर्थावळी सांगते, या भूतळावरचे तीर्थ पाहावं असा माझ्या मनाचा भाव आहे. या उद्देशानं, या अनुषंगानं यात्रेकरता माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय मालक निघाले. पण तुम्हाला एक माहिती आहे का, ज्याला त्याला ज्या क्षेत्रातला मित्र असा वाटतोय. तुम्ही अजून बी बघा, आता यात्रेत किती लोक सापडतील तुम्हाला, त्याच्या बनेली काढ्या असं वाटतंय मसुबाल सोडेले हालेत. कोणी अंगावर घेऊ नका. इथं इथं बनेली काढा, जर नाही सापडे तर मरुस्तर कीर्तन करायचो नाही. इथं कीर्तनात दिसणार आहेत, कीर्तनात बनेली काढ्या काहीच नाही गळ्यात. असलं तर लॉकेट असेल, काही असेल, पण माळ नसणारी कितीतरी दाखवतो. म्हणजे ज्या त्या क्षेत्रातले ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रासोबत येऊ शकते. पण एखादा सात्विक जर वारकरी असेल तर त्याला वारकऱ्यासोबतच वारीला जावंसं वाटते. तर ते ज्ञानोबा आहेत. तर ज्ञानोबारायांनी भाव प्रगट केला, आपल्याकडे सोबत कोण यावं, तर संत शिरोमणी नामदेवराय यावे अशी इच्छा प्रगट केली. तर मला असं वाटतंय नामदेवरायांना पंढरपूर सोडावंसं वाटत नव्हतं. विचारलं, देवा मला का जा म्हणतो, मला का तुमच्या बऱ्यापैकी गोडशे प्रमाण आहेत बापू, आजच्या दिवस क्षमा असावी. हो, तुम्हालाही खूप पाठ येतं. तीर्थावळी बऱ्यापैकी पाठ आहे बापूंना, छान. मलाही वाचायचा नाद आहे. मला गाता नाही येतलं, मग काय झालं. मग सांगितलं ना, भजे तळता येत नाहीत पण चांगले झालेले सांगता येतात. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, नामदेवराय जा. निघाले वारीला, यात्रेला. उत्तर भारतात पोचले. महिमा सांगतोय, महिमा. उत्तर भारतात ज्या वेळेला माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि नामदेवराय ज्या वेळेला तिथं पोचतात, तिथे एक यवन समाजाचा राजा होता. यवन म्हणजे मुस्लिम, मुसलमान जातीचा राजा. पण ह्या मुसलमान राजाकडे प्रधान होता. त्या प्रधानाचं नाव होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. इतिहास वाचा चांगल्या लोकांचा. काही काही लोक इतके पेपर वाचित, त्या पेपराच्या कोपऱ्यातली बातमी वाचू वाचू महिन्याला काच बदलेली चष्म्याची. इतकी बारीक, इतकी बारीक. त्याला असं वाटतं ते पेपर सगळा नाही वाचिल्या, आपण पैसे दिल्याचा आपल्याला ते असा अवमान वाटतो त्याला. चट कोपऱ्या कोपऱ्यातल्या सगळ्या बातम्या हलकट फालकट चट वाचित ते, चट वाचित बातम्या. पण इतिहास वाचणार नाही चांगल्या लोकांचा, ज्ञानेश्वरी वाचणार नाही, गाथा वाचणार नाही. आज तू काय केलं ना. चला, तो चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे. तो क्षत्रिय आहे, तो हिंदू आहे, पण यवन राजाकडचा प्रधान होता. तुम्हाला एक माहित आहे का, बिरबल नावाचे नवरत्नापैकी एक अधिकारी रत्न होते. हे सुद्धा यवन राजाकडेच होते. खरं तर बिरबल ब्राह्मण होते, विद्वान होते, तरी पण त्या राजाकडे ते एक दरबारातले एक पदभूषित होते. एक जणानं मला विचारलं, महाराज त्यांना विद्वान म्हणता, या चारुकीर्तीला विद्वान म्हणता, यांच्याकडे का राहत असतील. त्याला सांगितलं, दोन्ही राजाच्या काळात मी काही सरपंच नव्हतो, मी काही तिथला सरपंच नव्हतो. तरी पण एक माझ्या फिरल्याच्या अभ्यासानं सांगतोय, ज्या वेळेला या देशावर इंग्रजांचं राज्य आलं, त्यावेळेला इंग्रजाच्या फौजीमध्ये, त्या सैन्यामध्ये आपली बऱ्यापैकी हिंदूची लोक सैन्य भरती म्हणून करून घेतलं होतं. तर त्या इंग्रजाच्या काळात मोहन बुवा काही अधिकारी इतकी हलकट, इतकी हरामखोर, इतकी बडवी, इतकी नालायक, इतकी बुजदिल होती की ते अंतःकरणाला त्रास देत होती. म्हणून काडतुसाला गायीची चरबी लावायची गोरे बुवा, गायीची चरबी लावायची. आणि हिंदूला ती चरबी निषेध आहे. पण नाईलाजानं ते काडतूस हातानं तुटत नसायचं, ते दातानं तोडावं लागायचं. मग त्यावेळेला एका व्यक्तीने विचारलं, का हो तुम्ही हिंदू आहेत, मग तुम्ही ते काडतूस तोंडानं तोडता, त्याला गायीची चरबी आहे. ते एका कवीनं वर्णन केलंय, नच उलटे काळीज त्याचे, परी शर्मिंदे अन्नाचे, नच उलटे काळीज त्याचे, परी शर्मिंदे अन्नाचे. असं म्हणता येईल, बळेविना शक्ती बोलू नये. तो काळ होता, तो दरारा होता.
राहावं लागायचं. मला सांगा, भीष्माचार्याला कळत नव्हतं दुर्योधन हलकट आहे म्हणून? दुर्योधन 9 गोष्टीनं हलकट होता. 9 गोष्टीनं. त्याच्यातली एक गोष्ट सांगतो, दुर्योधन किलिंबे होता. तरी पण अशा दुर्योधनाची बाजू भीष्माचार्यांनी घ्यावी का? काही लोक अडकलेली असतात. तर तसे या बादशाकडे बिरबल असतील आणि तिकडे चारुकीर्ती नावाचा प्रधान उत्तर भारतात होता. हुशार माणूस होता, सात्विक होता, सदाचारी होता. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि नामदेवराय बघितल्याच्या नंतर चारुकीर्तीनं सांगितलं, जापना सरकार हे महाराष्ट्र के बहुत बड़ी संत है. बोले फार मोठी संत आहे. आता तो जातीनं मुसलमान होता. क्या बोले चारुकीर्ती, कुछ भी बोलता बोले. देखो भला ये कैसे रहते थे, कपडे देखो. आता नामदेवरायची कपड्याची परिस्थिती साधी होती. सोंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, सोंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, वरची भौतिक श्रीमंती पाहिली तर नामदेवरायची श्रीमंती अशी होती. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. मला वाटतंय याही मालकाचा पुरावा आहे. वारा पाणी मुसळधारा तेने रे मोडीले छपरा, तेने मोडीले छपरा. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी, जाणत से आली नाम याची. ही भौतिक श्रीमंती. आणि आतली श्रीमंती सांगू का? ज्या दगडायला डॉक्टर साहेब कपडे घातले का महाराजजी, ते दगडच उचलून एकदा डालात घरी आणले, घरात कोणले. हे आमचे उधारी देत नाहीत म्हणून ते दगड जयस्वाल कोणले आतून. हे आपले गिराईक आहेत म्हणले, ते पैसे देत नाहीत. दार उघडून पाहिलं तर ते दगड सोन्याची. कोणाची ताकद? नामदेवरायांची. ही आतली श्रीमंती मरळकर. आणि वरची श्रीमंती साधं साधं. आज त्याच्या भंगावर कीर्तन करू करू आम्ही 2200 जोडे घालायलो. म्हणजे धोत्राचे म्हणायलो मी, धोत्राचे. हो, कीर्तनाच्या पैशावर जर 20,000चा बूट घालीत असल तर पुढच्या जन्मात त्याला चमडा करीन देव. विठाला विठाला विठाला. जे घोड्यावर बसला त्यानं पप्याची माय जागवायला पाकिट दिलं असेल, 20,000चा बूट घालायला नाही दिलं. आमचा एक मित्र दुकानात आला, म्हणला 19,000चा चष्मा घ्यायचा. मी म्हणलं उद्याच्याला आंधळा होशील. त्या बुवानं भागवतात पैसे दिले, तुला 19,000चे काचकुरं घ्यायसाठी नाही दिले, सकाळच्याला आंधळा होशील. ते म्हणलं दुकानात गेलं की गुदगुद करायला डोळा. मी म्हणलं सुरू झालं पाय आंधळा वाचं लक्षण. हो. आणि मी म्हणलं ह्या 19,000चा लयच तुला जोर आहे तर पप्याची माईला झुंबरणी. हो, हे असं काही करू नको बरं. या पैशावर आगाव भोग घेतला की पुढच्या जन्मात स्टेजवर नाचणाऱ्या बाईच्या पायातले घुंगर करतोय देव. विठाला विठाला विठाला. नृत्या भयवास भयो छंदावडंबरी जायते नाम
पदाश्री संपदन्यासम औडंबरीं पदाश्रितं लोलकं नैवं गिरगावकर लिखितम. औडंबरी म्हणजे तमाशा, पदन्यास म्हणजे नाचणे, ज्या पायातलं लोलक म्हणजे घुंगरू. भोगवादी माणसाला असं करीत असतोय. म्हणून या पैशावर आगाव भोग नाही भोगायचे. विडाल हा विमानात बसून जा पण तीर्थयात्रेला जा. कीर्तनाच्या पैशावर विमानात बसून जर गोव्याला जात असेल तर तुला स्टेजवर नाचणाऱ्या बाईच्या पायातली घुंगरं करील. मी नाही सांगत, मार्कंडेयांचं वाक्य, पुराण वाचा तुम्ही. ही काय गिरगावकरांची जी आगिरी आहे का? मार्कंडे आणि लोमस सांगतात विठाला विठाला विठाला. चला, बादशाहने चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला सांगितलं, अरे देखो मला कपडे देखो उनके साधे. तुम्हाला एक माहिती आहे का, 50 वर्षापूर्वी इतक्या क्वालिटीच्या कंपन्या नव्हत्या. पैसे होते लोकायला महाराज, पण अप्पा या क्वालिटीचे धोत्र नव्हते. मला असं वाटतं घेताना धोत्र पिवळसर असायचे, गव्हाळ रंगाचे लालसर, आणि धुवून 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 गोरे गुरुजी मग ते पांढरे होत होते. त्याला नागमणीचे धोत्र म्हणायचे. आणि धुवाला काय होतं माहिती आहे का डॉक्टर साहेब, हे काळात मी पण नाही पाहिला आणि तुम्ही नाही पाहिला, पण मला जुनं वाचायचा नाद आहे आणि जुन्यापाशी बसायचा नाद आहे. म्हणून मला माहित आहे. कांगणे बुवा साबणात दोऱ्यानं कापून घेत होते बळीभाऊ, दोऱ्यानं पाणी उकळायचं आणि त्याच्यात साबणाचा तुकडा टाकून त्याच्यातून धुत होते जोशी बुवा. इतकी परिस्थिती नाजूक होती माणसं मोठाली होती. आता मला सांगा बरं, 700 वर्षापूर्वी काय असेल परिस्थिती, कसं धोत्र दिसत असेल ना साधं. माऊलींचे कपडे कसे असतील, हे काय महाराज आहेत म्हणे ते. आताचे महाराज अशा गाडीत पळाल्या बादशाह पण म्हणला असता, क्या महाराज लोग आहे रे. हो 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 हो, क्या क्या लोग आहे रे, क्या महाराज जी, तुम्हारे महाराष्ट्र क्या पंडित है. आणि हरिपाठ वाचायला लावल्यावर रिवस. हो देखो भला क्या 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 इनके सामने पदवी कैसी लगी है, आचार्य पंडित जी शास्त्री कैसी पदवी लगी, क्या महाराज है तुम्हारे महाराष्ट्र के. आणि पदव्या टाकायला काय लागते, पदव्या टाकायला लावणारा हिंदून पत्रिका छापणारा मुसलमान, त्याला काय आता माझ्या नावा पुढे कोणत्या पदव्या टाकल्या तर पत्रिका थोडीच मळमळ करी ती का, पत्रिकाला थोडीच उलटी होणार आहे. फक्त माझी लायकी नसताना जर ती पदवी टाकली तर बाळाला उलटावा. आपली लायकी नाही रे बाळा, तरी तू ह्या पुढे ती पदवी टाकली, अशी नाही टाकून. गौरवयासाठी स्वामी सेवेची कसोटी, त्या पात्रतेत असला पाहिजे त्याचं गौरव. काय माणूस आहेत म्हणे, काय महाराष्ट्र क्या बडे बडे संत, बडे संत, बडे संत, काय काय म्हणे. पण चारुकीर्ती नावाचा प्रधान इतका हुशार होता, त्यानं सांगितलं सरकार, मी या तोंडानं वर्णन करू शकत नाही तितके अधिकारी संत आहेत. चारुकीर्तीनं सांगितलं सरकार, ये जे संत है ना नामदेव नामक, इनके घर में एक सेविका है, दासी है. बोले दासी, जनाबाई नामदेवरायची दासी, दासी नाम याची म्हणून या. त्या नामदेवरायांच्या घरी दास्यत्व स्वीकारतात, त्यांची दासी म्हणून राहतात. पण त्या माऊलीनं गौरीला हात लावल्यावर गौरी सुद्धा विठ्ठल म्हणते. मला वाटतं हिंदी भाषेत तिला उपली म्हणतात. म्हणजे त्यांच्या घरच्या दासीनं उपलीला हात लावल्यावर उपली विठ्ठल म्हणती. ही त्यांच्या घरी दास्यत्व करणाऱ्या बाईची ताकद आहे. तर नामदेवरायचा अधिकार किती मोठा असेल. अशा 4-2 गोष्टी सांगितल्या. आता चारुकीर्ती हा प्रधान काही सामान्य नव्हता ना. मोठी लोक साध्याला जवळ ठेवत नव्हते. जी मोठाली माणसं भांगाऱ्याला जवळ ठेवतात का, ती मोठाली माणसं कालांतरानं भिकारी होत असतात. म्हणून भंगिऱ्याला मोठाल्यांजवळ ठेवलं नाही पाहिजे. तुम्हाला एक माहिती आहे का, जेवताना दुरून फुटका असावा का चांगला असावा. महाराज जर फुटका दुरून असेल तर चपाती येऊस तरच वरण गळून गेलं, चपाती तोडूनच खावं लागेल का नाही. मग जेवताना जर दुरण फुटका जमत नाही तर आपल्या सोबतचे फुटके माणसं चांगले असतात का, आहे का नाही. लिखित माणसं कामाची नसते. आणि एक सांगतो, ज्याला मोठं व्हायचं असेल त्यांनी मोठ्याचा कधी पण आदर करायचा. मोठ्यांचा आदर करणारी माणसं कधीच लहान होत नसतात आणि मोठ्यांचा अनादर करणारी कधीच माणसं मोठी होत नसतात. हा श्रुतीचा न्याय आहे. विठाला विठाला मला सांगा, चारुकीर्ती सारख्या वारकरी प्रधान, तो वारकरी होता बरं, वारकरी होता. एका साहित्यिकानं काढलेला इतिहास आहे. साहित्यिकाने
त्या साहित्यिकानं 19 वेळेस दीड महिना पंजाबला वास्तव्य केलं नामदेवरायचा अधिकार जाणून घेण्यासाठी. महाराष्ट्रात नामदेवराय सगळ्यांना माहिती आहेत, पण पंजाबमध्ये नामदेवराय किती मोठे होते. हो, कारण त्या पंजाबमध्ये एक वारकरी होता, त्या वारकऱ्याचा आज आपल्या याच्यात अभंग आहे. सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, पंजाबी ब्राह्मण. सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, पंजाबी ब्राह्मण. तेने सर्वेश्वर एक केला. पंजाबचे ब्राह्मण होते सुरदास. या सुरदासांची त्या काळातली ख्याती आहे. चारु कीर्ती भय प्रधानो यो यवनस्याधिष्ठितंति जायम कृतुसंगा भय व्यालाक्षायाम पदच्युता भय नाविन्यो. ते सुरदास सांगतात. 19 चक्र केलं पंजाबला. त्याचं नाव शोधलं, त्याचं नाव होतं चारुकीर्ती. मला सांगा, जातीनं जरी मुसलमान होता, पण वारकरी प्रधान ठेवल्यामुळे आज कीर्तनात त्याचं नाव निघल्या जाते. त्याचं नाव कीर्तनात निघल्या जाते. पण शक्यतो मोठी माणसं दुसऱ्याचं ऐकून कोणाला मोठं म्हणत नसतात, त्याचा अधिकार जाणतात. तुम्हाला एक माहिती आहे का, रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायची आरती लिहिली. आधी नाही लिहिली. तुकोबारायचा अधिकार लक्षात घेतला आणि मग तुकोबारायचा अधिकार इतका मोठा होता की रामेश्वर शास्त्रीच्या लक्षात आलं, मी करूच काय. आरती लिहायला बसले, शाही दौतीतली शाही संपली, करावं काय. मग शेवटचं कडवं येत असताना ज्या वेळेला शाही संपती, त्यावेळेला टाक मांडी. जन्नुर्जंगा भैरव्याप्ती हो अशुद्धो भयस्थित. अशुद्ध म्हणजे रक्त, जन्नू म्हणजे मांडी. आणि मग त्या मांडीत टाक टोचला आणि रक्त लाल निघलं. लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. आणि त्यानं आरती लिहिली, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. पण कधी अधिकार लक्षात घेतल्यावर. मोठी माणसं शक्यतो तुमच्या बात बताण्यावर गोरे गुरुजी दुसऱ्याला मोठं म्हणत नसतात आणि सहज मोठं म्हणल्यावर फजिती होत असती. ह्या गप्पा छप्पा हाणणारी माणसं काही बी आणतात. ह्या 150 क्विंटल कापूस झाला, जमीन गुंठाभर नाही. पप्याच्या माईच्या डोसक्याला लावला होता का? हे आवाळ भर इकडं चवाळ भर तिकडं असल्यावर यानं फसत असतं बरं का माणूस. मोठी माणसं तपासले. आमची ती एक जणांनी पोरगी दिली, एक जणाला नुसत्या गप्पातच. आम्ही बैठकीत बसलो तर ते म्हणलं, काय रे काय चालू आहे? 50-60 अवताला. पोरग काय म्हणलं बापाला? बाप म्हणलं काय चालू आहे रे? 50-60 अवताला. अरे पुन्हा दमनी भाकरीला, पुन्हा तमाम मोकळे. आमची इथला माणूस खुश झाला आणि म्हणला याला जावाई करायचं. मी म्हणलं दम धर रे, सिटी झाली कुकरची, पण निवल्यावर खाय जीभ जळत असती. जरसं थांबणं निवू दिनं धमत निघणं बळी भाऊ त्याला. त्यानं तिथंच सोयरीक केली आणि त्यानं तर गुडघ्यालाच बाशिंग बांधलं होतं. बरं झालं बाबा, काय तुमच्या गावची म्हणल्यावर पाहाचीत नाही. झाली सोयरीक, लगेच लग्न. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम विद्याबलम दैवलम लाभस्तेषाम जयस्तेषाम कुदस्तेषाम पराजय. मस्त लग्न लागलं. मंगलाष्टक गोड होते, आत्ताच्या सारखे नव्हते. ताई ग बाई ग सखराम तात्याची बबी आणि श्रीराम तात्याचा भाग्या. मला वाटतंय संस्कृती खराब करणाऱ्या भडव्यांना कोण्या नरकात टाकावं हे देवाला सुद्धा कळणार नाही. लग्न हे 16 संस्कारापैकी एक. नाही करायचे. आपली बघा ना, बाकीच्या ह्याच्यात संस्कृती मोडत नाहीत. काही मोडी तू काय भांगारल्यासारखं म्हणतो भांगार आहे. हे दाईगण बाईगण युक्त इतका रडा की त्याचं रडणं पाहून नुकती खावाटली नाही नोरला. आणि नवरी जाताना तिला इतकं पण रडी नाही आणि ह्यो मंगलाष्टक म्हणताना इतका रडा. म्हणलं मूड दे अरे, तिकून आलो काला करून खाल्लं नाही खाऊ दिलं. तू इतका रडा की आम्हाला वाटलं कोणाला अटॅकच आला काय लागणार. नाही म्हणलं मंगलाष्टकच असं रडत म्हणतो. असं असतं वैर म्हणलं सुंबळ्या. लग्न लागलं ना, ती पोरगी लागलीच पळत आली. गोरे गुरुजी पळत म्हणजे परतनीला येत असती ना. मी आपलं रस्त्यालाच होतो. मी आणलं बाई 50-60 अवताला डमनी भाकरीला तमाम मोकळे. काय नाही, माझ्या जीवनाचा सगळ्या लग्नाचा मंगळवार झाला. मी म्हणलं युडीएस काय 50-60 अवताला. 60 अवत म्हणजे 30, 60 बैल म्हणजे 30 आणि 50 म्हणलं तरी 25 नाना. होय पिंपळगावच्या अन्न किती
25 सावत. मग 25 सावत ज्यायची तर चलते, तू आकाश काय मंगळवार झाला? जाऊ द्या म्हणले महाराज. आणि डमणी भर भाकरी, गडी किती असते डमणी भाकरीला, आणि इतके बैल आवताला असून तमाम मोकळे. ते म्हणले महाराज तुम्ही घरी या, मी चट सांगते. मी घरी गेलो आणि मी आणलं 50-60. ती म्हणली एका बैलाचं नाव 50 आणि एका बैलाचं नाव 60 आहे. 50-60. मला वाटलं 50-60. आणि ती म्हणलं मग डमणी भाकरीला. मग सासरा हौसानं सासूला डमणी म्हणी तू. महेश अजून तू कशातच काय नाही तर लग्नाच्या गप्पा ऐकल्या इतका हसायला. आणि म्हणलं तमाम मोकळे म्हणलं किती? ते म्हणलं आमच्या सासूला लग्नात गाय दिली, ती गाईला झाला निकाळ्या आणि ती मेली. आणि तेव्हापासून तिचं गोर पवळीवर उड्या हानीचं ते हे लंगड. आणि ते नुसतं गाव खराला मोकळं फिरतोय, त्याचं नाव ठेवलंय तमाम. ह्या अशा गप्पा ऐकल्या अशी फजिती झाली. हो. आणि आम्हाला वाटलं इतके आवतं म्हणल्यावर तिच्याकडे बंगला गिंगला असल. आम्ही पोरगी नेऊन घालायला गेलो तर डबकं घेऊन येड्या बाबरी. काय फजिती असं. त्याच्यामुळं कोणाचं ऐकून कोणाला मोठं म्हणायचंच नाही, हा कामाचं नाही. तो राजा आहे चारुकीर्ती नावाचा पैलवान, प्रधान वारकरी. त्याच्या शब्दावर विश्वास आहे. पण राजा म्हणला तपासून पाहायचं. काय तपासलं पाहिजे का? नामदेवरायला तपासण्यासाठी गाय कापली आणि नामदेवरायनं ती गाय चेतन केली. ऐका. आणि माऊली महावैष्णवांना तपासण्यासाठी विहिरीचा अधिकार लक्षात घेतला. खोल पाणी आहे. मला वाटतं अष्टमा सिद्धीपैकी लघिमा नावाच्या सिद्धीचा वापर केला. त्या सिद्धीला लघिमा नावाची सिद्धी म्हणतात. या सिद्धीच्या बळावर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी वरी पाणी आणलं. दृष्टांत संपला. परिणाम काय झाला सांगू तुम्हाला? बाकीच्या राज्यातली संत शक्यतो आपल्याकडच्या संप्रदायाला इतकं मानित नव्हते, एवढं मानित नव्हते. तर चारुकीर्ती नावाच्या प्रधानासह उत्तर भारतातला मुसलमान राजा, या राजानं तिकडच्या शास्त्रींना सांगितलं. त्या शास्त्रींना, आपल्याकडे शास्त्री नव्हते. मला वाटतं महाराष्ट्रात पहिले शास्त्री आले जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि दैठणकर, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हो. आणि ही शास्त्री पदवी यांच्या अगोदर पैठणला तपासल्या जायची. पण अगोदर शास्त्री पदवी उत्तर भारतात दिल्या जायची. मग त्या सगळ्या पंडितायला, आचार्याला, शास्त्रींना या उत्तर भारतातल्या मुसलमान राजानं सांगितलं, देखो बोला महाराष्ट्र के संत कोई का पाणी जसा समुद्र प्रयाण त्या याला जसा असा उचंबळतो ना, तीर्थावळीत एक प्रकरण आहे बापू गोड. तव गडगडीत कूप उदके ओसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा, कल्पांती खवळला सिंधू जैसा. तव गडगडीत कूप उदके खवळला कल्पांती खवळला सिंधू जैसा, कल्पांती खवळला. गडगड कूप म्हणजे तोईर. उदके ओसंडीला, कल्पांती खळवळला सिंधू जैसा. ज्या वेळेला नुसतं भरतं नाही, ज्या वेळेला असा प्रलय होत असतो, त्या प्रलयाच्या वेळेला जसा सागर असा ओसंबून खळवळतोय, अशी ती विहीर खळखळा भरून आली. गाईचं आणि विहिरीचं अजून 3 प्रकरणे, 3. पुन्हा कधी योग आला तर सांगल. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. असे 5 प्रकरण उत्तर भारतातल्या मुसलमान राजाने उत्तर भारतातल्या शास्त्रींना सांगितलं, आनंद आश्रमातल्या लोकांना सांगितलं, तरी ती मानायला तयार नव्हते. त्यांच्यात एक वारकरी होता, त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर. आणि मग या वारकऱ्यांना घेऊन मंगळवेढ्याला नामदेवरायाचं घर पाहिलं, इथं येऊन आळंदी पाहिली. म्हणजे उत्तर भारतात सुद्धा मुसलमानाने नामदेवरायाचा आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाचा प्रचार करावा, इतकं मोठं नाविन्य माझ्या आळंदीतल्या मालकांचं आहे. म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा
महिमा वीस 19 मिनिटं राहिले आपले. ट्रॅक्टर किती भारीचं घ्यावं पण आपला बांध आला की स्टेरिंग फिरी जावा. हो, दुसऱ्याच्या केळीत कशाला घालायचं आहे का नाही. चूक असते असं नाही करायचं. आपलं जित्रोक बांध आहे का तिथूनच वळवायचं. शेजारणीनं सुनानं जास्त शेण कालिलं म्हणून सडा टाकला शेजारणीच्या अंगणात. तर ती अशीच होती. ती म्हणली घेती काय ग मग अंगण. इथं सडा टाकला अंगण घेती काय. तसं आपल्या इथं 100-200 म्हशी असावा पण आपल्याच अंगणात सडा टाकावा. उगाच शेजारणीचे कशाला बोट तुराट्या मोड्यावर बोट मोडी ती नको. आपले आपले वेळेत जेवायचं. मला वाटतंय आदरणीय सटले गुरुजींचं भजन दुपारी का नंतर आहे. वा वा, गायनातलं एक तज्ज्ञ रत्न आदरणीय सटले गुरुजी. गोड गोड. पुन्हा लोक जेवायची वाट करी. असो, एका व्यक्तीने 250-300 ग्रंथ लिहिली. अशा एका महात्म्याचा पुरावा सांगतो आणि पूर्णविराम करतो. काय महिमा आहे मालकांचा. आपण ज्या भूमीत आलो का, या भूमीची ताकद काय. राजे हो, इथं येणारी माणसं पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा आवडतात. यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती, अलंकापुरा येती. ते अवदाती विठ्ठला, ते अवदाती विठ्ठला. पुरावे आपण 1.5 महिना झालं की पुरावे पाहिले होते. आम्ही एकदा लांबून येऊ लागलो.
आमच्यासोबत मालिका घ्यायला भाऊ यायला नाद असते, मालिका सोबतच होत असते. पाहिली आम्ही ती पूर्ण मालिका, पाठ होतंय मला 6-10 वाचलं, मला शिव्या पाठ आहेत 450. हो, पण देण्याचं कधी योग येत नाही. काय करायचं द्यायचं कधी नाही, काय नाही. हो, काही संबंध येत नाही. हो, बाहेर जरी नसलेत काही घरच्याला देते. नाना झालं हे अण्णा भाऊला माहिती, मी घरी बी देत नाही. बरा खेळ त्या शिव्या द्यायचं काम नाही. बरं अकरा करा. 6 पैकी ती एक गोष्ट असते. हो, सगळ्यात नशीबवान संसारातला माणूस ते त्याला बायको कमी कानाची भेटावा. हो, 6 पैकी एक. बरं का पुरावा आहे. कोणाचाही पुरावा माहिती आहे का तुम्हाला? तो पुरावा आहे राजा भरताचा. विश्वात सगळ्यात जास्त प्रापंचिक भोग जर कोणी भोगले असतील तर त्याचं नाव भरत आहे. रावण त्याच्या पायाला चिटकलेली मातीचा कण पण नव्हता. इतके मोठे राजा भरतरी आली नाही, नुसता भरत. पैठणच्या मालकांनी वर्णन केलं त्या भरताचं. त्यानं सांगाव प्रपंचात पत्नीचं सुख ज्याला असेल तो 6 सुखापैकी 1 नंबरचा. आणि देहूच्या मालकांनी सांगितलं उचकानी असली की दुःख उदंड करकसे संगती, दुःख उदंड फजिती. शिव्या द्यायचं काम नसावं. आणि काही काहीला उगाच नाद असतो. कातड बायको, अरे पाहुणे आलेत ना, हे पाय काय ते कातड ही ह्यो चांबडा. नादच असतो. काही येडगोळा लोय येडपट असते तो. तिला टोचण्या खायचा आणि याला बुके खायची नादच असतं. काय कायला घोडा सांगतो आठवलं म्हणून. आम्ही एकदा घोडी घेतली आहे की नाही भाऊ, शेतात जात होतो घोडीवर. चांगली घोडी. हे भरमुडे घालण्यापेक्षा ते बरं आहे ना. चांगला नाद आहे, पुरुषार्थी नाद आहे का नाही. घोडा असावा शेतकऱ्याच्या दारात, कोंबड्या नसावा. पापा पापा ती 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 पापा पापा ती 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 ती. हा महाराज येता का दूध प्याला? आत्ता दूध आणतो. उंदीर धरले आणि थैली आणली पप्याच्या माईनं. पापा पापा दूध पिपी ती. यांना काय रोगर पाचतो का मला हे असं? हा, आमचं का 10 पिढ्याचं पापूत आलं का सोंबळ्या? 70 एकर जमीन कोंबड्या पाळल्या, गाय पाळी नसतो. घोडी घ्यायला गेलो संसारात. असं मला ना दे गव्हाला पाणी देता गवत उपटायचा. येतो पुन्हा काय त्यांचा महिमा त्याच्यावर येतो. एसटी म्हणजे बस स्टँडला नेतो. उशीर लागू द्या ना, काय होतं त्याला, मध्ये नाही सोडित. घोडी घेतली आम्ही तर त्यानं ते पैसे गिसे बऱ्यापैकी सांगितले. नेमक्याच तुरी ऐकल्या होत्या त्याचा आली. चांगले पैसे आले ते तुरीचे. तर मग त्याला म्हणलं वा पैसे देऊ. घेणारी माणसं लय हुशार. ते म्हणले ₹1,00,000 बसून पाहिल्यावर देऊ. घोडी मसड हे वरून पाहायची नाही. म्हशीला बिब्याचा वाफारा द्याला आणि कास आली माठावानी. येडगळ होतं. घरी घेऊन आलं. बापान पैसे इकले आणि ते कापूस शिकला आणि म्हणला मसड पान किती मोठी कास आहे. दुसऱ्या दिवशी वाफारा गेला आणि कास झाली बुटक्यावानी. तर छापी भिजवायला पाणी नाही. छापी नाही कळायची तुम्हाला? छापी म्हणजे आमच्या मराठवाड्यात चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते. हो, छापी भिजवायला दूध नाही. ती मसड कडब्याचा कारण हो. 19 पेंढ्या मकाची खाची. हा, दुधाचा पत्ता नाही. हो, बैल पण धरून पाहायला पाहिजे. फिरताना पावलं साळी कुठल्यावर टाकीतो. हो, कापसाच्या मुंडक्यावर पावलं. काय करायचं ते बैल आहे का नाही. घोडं सुद्धा बसून पाहिजे. देखाय काय करायचं ते का प्रदर्शन मध्ये मांडायचं का. ते म्हणले महाराज जी ऐसा काम करो, ये सब पैसे मंगत द्या. हिंदी अशीचे मैन आपल्याला येतच नाही आहे का नाही. माई हिंदी इधर से गाडी आई उधर से गाडी आई, गाडी चली गई मै खाली राहिला. आणि काय करायचे मला मराठी नीट येते ना. मला एक कळते जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करू नये. हो द्वारकाबाई, हो कस्तुराबाई, मंजुळाबाई, शेवंताबाई, चंपाबाई, अंतिकाबाई, हो भागूबाई, हो जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत का तिने बासुंदी करून ये. दुधाचा खराबा हो तुझी जी. हो ना, पिठल्यातलेच गोळे फुटत आणि कशाला बासुंदी करते माय. त्याच्यापेक्षा आम्ही तसंच पिऊन. ज्याला मराठी नीट येत नाही त्याला बोलायचा ना उसका रस. अरे उसका म्हणजे कोणाचा? उसका रस पिंगे उसका. अरे
अरे उसका कोणाचा पेतो? एक तर उसाचा म्हण नाही तर गन्ने का म्हण ना, तो उसका रस. नाही त्याच्या रसामुळं पप्याच्या माईने हिरीत जीव दिलाय आणि तू त्याचा रस आम्हाला पाजल्यावर मारतो काय सुंबळ्या? विठाला विठाला. बऱ्याच ज्या गावाला जाऊ नये का त्या गावाला जा चालेल काय कायला ना आता काय गरज आहे का त्याच्यावर? आहे का नाही? मग ते म्हणलं हे सगळे पैसे नंतरच द्या. म्हणलं काय हरकत नाही. ते आलं ते म्हणलं बसा. पहिली चाल आहे का नाही शिवाजी भाऊ? पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल 45 ते 50ची मोटरसायकलची स्पीड. त्या चालात घोडी पळावा आणि हातातल्या तांब्यातलं पाणी सांडू नये. तिला घोडीच्या तिन्ही चाली म्हणा. चाली तिन्ही होत्या. त्याला 11,000 आगाव दिले की नाही आपण? दिले. ती कीर्तनाचे दिले ते मात्र. आणि ते आधी दिलेले तू तुरीचे होते. माणसानं कीर्तनात खरं बोलावं आहे का नाही? जिबीला इचुडसन झोपीत एका दिवशी खरं बोललं पाहिजे माणसानं. हो काय आमची इथे एक म्हातारी गावरान तुपात चपाती खाची. शेजारने विचारलं जीजी काय खाल्लं? काय नाही कुटके खाल्ले. सकाळच्याला मसड मेली. पाठच्याला मसड मेली. जीव गेल्याच निमित्त झालं. मेली सकाळच्याला मसडन. खोटं काऊन बोलायचं? हो मग ते माणूस खुश झाला. मी म्हणला घोडी लई चांगली. तिन्ही चाली. गेलो शेतात. घोडी पहिल्या चालीला चांगली, मधल्या चालीला चांगली, तिसऱ्या चालीला चांगली. पण घोडीला खोड होती. लोंब कळलेल्या बोरी खालून जात होती. हो स्पीकरवाले तुम्हाला काय घोडी माहिती आहे? असन पण वेगळी घोडी माहीत असेल. ही 4 पायाची घोडी तुम्हालाही माहीत नसेल. विठाला विठाला विठाला. खळखळून हसायले ते पण बिचारे. नशीब माझं चांगलं. मला 4-2 बाऱ्या बसता उतरता येत होतं म्हणून उडी टाकली. नाही तर गिरगावकराचं थुत्तर सगळं वरबाडून गेलं असतं. अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं. आणि उचकाण्या बायको संग संसार केल्यापेक्षा इधूर भलं. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे आयंदळ घोडीशे पायंदळ भला. आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुशळ बायकोशे रंडका भला. म्हणायचे की नाही मालक? बरं आपलं वाक्य नाही मालकांचं वाक्य. विठाला विठाला चला पुन्हा सांगतो मालकांचा अधिकार. काय अधिकार आहे? त्या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांचा आदर विटेवरच्या मालकाला सुद्धा आहे. खूप मोठी ताकद आहे. तुम्हाला एक सांगू का? प्रमाण घरी गेल्या वाचा. आता इथं येणाऱ्या व्यक्ती त्याचा उद्धार होईल नवळ नाही, त्याचे कुळ सुद्धा उद्धारतात. वाचा इथलं प्रकरण वाचा. समाधी प्रकरण वाचा. लक्षात येईल तुमचं. वा 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 वा. चांगलं वाचायचं शिकार सज्जन. तुम्हाला एक सांगू का? तुम्ही जर तीर्थावळी, समाधी प्रकरण, नाट हे सगळे जर प्रकरण जर तुम्ही वाचिले ना आणि तुम्ही जर आमच्या पुढे बसले ना तर काय आमची टप्परे भांगारवा बोलायची. घाम आला पाहिजे गुरुजी. असे श्रोते पुढे पाहिजे कीर्तन करताना. कष्टावाला झाला पाहिजे पण घामानं. हो असे श्रोते पाहिजे. आणि तुम्हाला काहीच नाही. हा मग चालतंय आमचं. याला झी बेलाला शिमग्याच्या त्याला. मग काही बी बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. उलथी नाही व्हायचीच का? काही म्हणे ती का काही बी. माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला शंकर उपमा दिली. ती अशी याच्यासाठी दिली का? तुम्ही इतका अभ्यास करावा की आमच्या लोकांनी रेल्वेच्या मुंडक्याची भूमिका घ्यावा. रेल्वेचे अपघात कमी होत असतात बरं का. ते रस्ता सोडत नसते. अशा अभ्यास करून पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. ही तुमची ताकद आहे. तुम्ही जितके असे प्रगल्भ होतान का तितके मग आमची लोक नीट बोलतील. हा अधिकार आहे फार मोठा. उद्या तात्विक सात्विक अधिकार संपन्न वारकरी संप्रदायातल्या निष्ठावंत आधारी उंची कीर्तन उद्या समाधी सोहळ्याची आवर्जून ऐका. तुम्हाला लक्षात येईल या अधिकाराचं महत्व, या ठिकाणाचं महत्व किती मोठं आहे. फार मोठी ताकद आहे. काही कायला हे काहीच नाही. मी वारीला आलो मग काय सुमळ्या काय नवल केलं उपकार केला का वारीला आला असतं? नाही मी असं वाचितो आणि मग काय नवलाची गोष्ट आहे. तुला जर कोंबडं केलं असतं तर सतार भाईनं उद्या कापलं असतं. तुला माणूस केलं म्हणून वाचितून सोमळे हे सांग ना. आपण कार्तिकी वारीला होतो कालच्या. महाराज
469 किलोमीटर त्या लोकांच्या गावापासून पंढरपूर आहे. 469 किलोमीटर, 11 दिवसाचा प्रवास, 11 दिवसाचा. माणसं समाजानं, पारधी समाजाची माणसं, कृष्णाजी माऊली जायखेडकर अशा पवित्र महात्म्यांनी त्यांच्या गळ्यात माळी घातल्या. पारधी समाजाचे माणसं, जमीन विचारलं कितखाली येतं, डोळ्यातून पाणी आलं. 4-4, 5-5 एकर जमीन डोंगराळ भागातली. तर 15 दिवस, 16 दिवस वारीला आणि 14 दिवस संसाराला. 16 दिवस जाणं येणं आणि पंढरपुरातले 2 दिवस. हे 16 दिवस गोरे गुरुजी वारीला आणि 14 दिवस संसाराला. ते घरच्या शेतीतलं खातेत. निदान आम्ही पाकिटं घेऊन तरी वाऱ्या केल्या पाहिजे, हे का नाही? हो, केल्या पाहिजे वाऱ्या. अत्यंत गरज आहे, अत्यंत गरज आहे आम्ही करणं. हो, आश्चर्य वाटलं त्यांच्या पायाच्या असे त्या टाचाचं असं खुरडं ना तर झाडाची साल कशी निघती, अशा पायाच्या खपल्या निघू लागल्या. हो, पारधी समाजाची म्हैस माणसं, पारधी समाजाची. काय पुढे गेलीत लोक, किती पुढे गेलीत. चला, या ठिकाणाची फार मोठी ताकद आहे. ऐका उद्या सद्गुरू समाधीधन सद्गुरू जोग महाराजांच्या अधिष्ठानावर कीर्तन ऐका, सदनला कीर्तन ऐका, मोठ्या मोठ्या आदरवी लोकांची कीर्तन असतात, ऐका ते ऐका. मला गुलेबा खूप विनंती करत होते, पण मला पण इथं कीर्तन ऐका वाटते, तर आहे की नाही भाऊ, ऐका वाटते. पण आम्ही वाचता एक पुरावा वाचिला की इथं कीर्तन करण्यात पण फार मोठं पुण्य आहे. हो, ते आपण पुन्हा पुरावा आहे, वाचा, लक्षात येईल तुमच्या. मग लक्षात आलं आपण करावं. पण इथं ऐकायचा छंद, खूप ऐका असं वाटतं कीर्तन. असो, काय महिमा आहे मालकांचा. अहमदाबादचा एक सुवर्णकार आहे.